अनुसूचित जमातीचं आरक्षण वडार समाजाला मिळावं। अक्षरशः वडार समाजातली नेते मंडळी सरकारची गुलामी करते, परंतु त्या गुलामांना देखील काहीतरी द्यायचं अशी चांगली प्रामाणिक भूमिका या शासनाच्या लक्षात येत नाही किंवा सरकारच्या लक्षात येत नाही। नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी वडार समाजाच्या वतीने या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलेलं आहे। आपल्याबरोबर सुनीताताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केलेलं आहे। वडार समाजाचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। ताई, आज या ठिकाणी आपण जे आज आंदोलन करताय, तर या आंदोलनाबद्दल आपण आज थोडक्यात सांगा। आज हे आंदोलन करण्याची यासाठी गरज आहे कारण की खरा उपेक्षित समाज हा वडार आहे। आर्थिक दृष्टिकोनाने, सामाजिक दृष्टिकोनाने, शैक्षणिक दृष्टिकोनाने मागासलेला आहे। खऱ्या अर्थाने संवैधानिक अधिकाराच्या माध्यमातून जर का संविधानामध्ये बघितलं, आरक्षणाची ही तरतूद कुणासाठी असते? जे उपेक्षित वर्ग आहे, ज्या सगळ्या गोष्टीने त्यांचा स्तर खालवलेला आहे, अशा लोकांसाठी हे आरक्षण असतं। परंतु आरक्षणाची इथे खेळीमेळी जरा वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे। खऱ्या अर्थाने जो हकदार आहे तो वडार समाज आहे, परंतु वडार समाजाला इथे कुठल्याच प्रकारचं आरक्षण न देता एक विजयंतीच्या आरक्षणामध्ये गोळून टाकलेला आहे, ज्याचा काही एक उपयोग होत नाही। इथे ज्या 18 पगड जाती आहे त्या सगळ्या जातींना ते आरक्षण मिळतं आहे आणि समाज हा गरीबचा गरीब राहतो आहे। म्हणून यासाठी स्पेशल काहीतरी उपाययोजना कराव्या। आजच्या ज्या आंदोलनाचे आपले काय प्रमुख मागण्या काय आहेत? प्रमुख मागण्या आहे की अनुसूचित जमातीचं आरक्षण वडार समाजाला मिळावं। तसेच आम्हाला साधे जातीचे दाखलेसुद्धा नाही आहे आणि त्याच्यासाठी ज्या अटी आणि शर्ती सांगतात इतक्या मोठ्या की ते आम्ही करू शकत नाही। भटकंती जात आहे, त्याच्यामुळे आम्ही काही एका ठिकाणी कुठे आमची नोंद नाही, 1960चा आमच्याजवळ पुरावा नाही, म्हणून आमच्या लेकरांना जातीचे दाखले नाही। कसून चुकून माकून जर का विद्यार्थी शिकलाही तरी आम्हाला काही मोठ्या कुठल्याही संस्थानामध्ये आम्हाला आरक्षण नाही। आणि वडार समाज कोणता श्रीमंत आहे दादा? वडार समाज हा अत्यंत गोर गरीब उपेक्षित समाज आहे। या समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे ती आरक्षणाची, गरज आहे ती आर्थिक दृष्टिकोनाने, शैक्षणिक दृष्टिकोनाने सक्षम करण्याची, ह्यांच्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे। मागच्या वेळेस काही वडार समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पण सरकारने अजून पूर्ण केलेल्या आहेत, त्यासाठी पण काय बोलाल? बिलकुलच नाही। 1994 पासून तर 24 पर्यंतचे जेवढेही मेळावे झाले, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या, फक्त आणि फक्त पोकळ घोषणा होत्या, बाकी प्रत्यक्षात मात्र काहीच नाही। अहो, साधं 10 कोटीसुद्धा आणखी अंमलबजावणी झालेली नाही। मात्र एक आहे की या सरकारसाठी आम्ही नेहमी धावतो। सरकार कुणाचंही असो, सरकार काँग्रेसचं असो तरी आम्ही त्यांच्यासाठी धावलेला आहे, सरकार BJPचं असो तरी आम्ही जय बजरंगचा नारा देत यांचा पाठलाग केलेला आहे। परंतु ह्यांनी आपल्या समाज, ही जो मानणारा समाज आहे, हिंदू म्हणून आज जो गणला गेलेला समाज आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात, त्यांच्यासाठी काहीच हे करत नाही। 2011 साली जे वडार समाजाची जात जनगणना झाली, तर आपले समाजाची टोटल लोकसंख्या किती होती त्यावेळेस? तेव्हा एकूण 2 कोटीची लोकसंख्या होती, परंतु ही संख्या वाढलेली आहे, पण ही कुठे दिसत नाही ती। आणि कुठे जनगणनाच कुठे आहे? फक्त हे सांगतात जनगणना झालेली आहे म्हणून, पण जनगणना होत नाही आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। शिवाय आम्हाला जर का लोन, आता एक पैलवान चव्हाण म्हणून एक जे महामंडळ स्थापन, मारुती वडार महामंडळची आता स्थापना होत आहे, त्याच्यातसुद्धा आम्हाला लोनसाठी आम्हाला 2 लोक असे लागतात जे जामीनदार आहेत। हा गरीब समाज असा आहे की ज्याला जामीनदार लागतं, 1960चे पुरावे लागतात, तुम्हाला काय वेगवेगळ्या अटी आणि शर्ती एवढ्या आहे की तो बिचारा कुठली योजना घेण्याचा विचारही करत नाही। अच्छा, असे आंदोलनातून आणि मागण्यातून असं दिसतं की सरकार आपली कुठल्याच प्रकारची दखल घेत नाही, असं दिसतंय। त्याला कारण असंही आहे की आमचा एकही प्रतिनिधी मंत्रिमंडळात नाही आहे, एकही वडार समाजाचा आमदार नाही, एकही वडार समाजाचा खासदार नाही, एकही मंत्री तर नाहीच नाही। मग आमचे प्रश्न मांडणार कोण? प्रत्येक नेता हा प्रत्येक आपापल्या जातीचं नेतृत्व करतो आणि त्यांच्या जातीसाठी जरी त्यांचे फोटो भरले असेल तरी त्यांच्या ताटामध्ये आणखी उधळतो। परंतु जो खऱ्या अर्थाने उपेक्षित समाज आहे, जो वडार समाज आहे, ह्यांच्यासाठी मात्र कुणीही नेता पुढे येऊन कुठलीच उपाययोजना करत नाही। ही शोकांतिका आहे। आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये जे चित्र चालू आहे, पारिवारिक जे राजकारण चालू आहे, तर वडार समाजाला कुठलाही पक्ष आपली दखल घेत नाही असं चित्र दिसते। हो, असंच म्हणावं लागेल। वडार समाजाने स्वतःला वाहून दिलेलं आहे, सध्याच्या राजकारणी लोकांना पूर्णपणे वाहून दिलेलं आहे, गुलाम्या करत आहेत। अक्षरशः वडार समाजातली नेते मंडळी सरकारची गुलामी करते, परंतु त्या गुलामांना देखील काहीतरी द्यायचं अशी चांगली प्रामाणिक भूमिका या शासनाच्या लक्षात येत नाही किंवा सरकारच्या लक्षात येत नाही। वडार समाजाचा जो आत्ताचा जो युवक आहे त्यांनी पण या वडार समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी चळवळीत येणं गरजेचं आहे। चळवळ ही माहिती नाही आहे,
खऱ्या अर्थाने आम्हाला फुले शाहू आंबेडकर आणखी कळलेला नाही आहे. हिंदू हिंदू म्हणून वडार समाजाच्या युवकांचे मेंदू खराब झालेले आहे. त्यामुळे जरा कठीण आहे परिवर्तनाच्या दिशेने वळणे. जर आमच्यासारखे एखादी जर फुले शाहू आंबेडकरांनी विचारांनी प्रेरित होऊन निघालं तर आमच्याच लोकांमध्ये कुणीतरी द्वेष निर्माण करून ही काहीतरी वेगळा धर्म सांगते, ही काहीतरी वेगळं काहीतरी सांगते म्हणून द्वेष निर्माण करून आपापसामध्ये भांडणं निर्माण करणे आणि तोडोफोडो राजकारोची एक षडयंत्र रचून वडार समाजाला विस्कळवण्याचा प्रयत्न केला जातो. काय आवाहन करू इच्छित वडार समाजाच्या सर्व बांधवांना? वडार समाजाच्या बांधवांना मी एकच म्हणेल की आजही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही एकत्रित या, आरक्षणाची लढाई लढा, स्वतःच्या हक्काची लढाई लढा आणि खऱ्या अर्थाने ही लढाई तेव्हा लढता येईल जेव्हा तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असाल. जर तुमच्या हातामध्ये जर का ती सत्ता असली तर सत्तेच्या माध्यमातून तुम्ही काहीही करून घेऊ शकता. भावांनो, वेळ गेलेली नाही आहे. आमदार व्हा, खासदार व्हा, काहीतरी व्हा, परंतु समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम पदावर जाऊन बसा. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. संगीताताई पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संगीताताई पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. भारतीय राज्यघटनेचा, भारतीय राज्यघटनेचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा,